माहिती समोर आलेली आहे की जवळपास 12,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्याच्यामुळे सरकारला 162 कोटी रुपयांचा चुना लागलेला आहे. मी याआधी सुद्धा अनेकदा या संदर्भामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या बद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही पद्धतीचे ऑब्सेशन्स लोकांना झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा कालावधी म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काढायचं आणि स्कीम कशी चुकीची आहे तो एक प्रयत्न हा सातत्याने होत चाललेला आहे. आम्ही त्या संदर्भात आधी माहिती दिली की जे आम्हाला IT डिपार्टमेंटनी ही माहितीच्या अधिकारात म्हणजे डिपार्टमेंटनीच दिलेली माहिती आहे, ही काही नव्याने कुठं आलेली माहिती नाही आहे. ज्या वेळेला माहितीचा अधिकार हा डिपार्टमेंट किंवा त्या विशिष्ट विभागाकडनं किंवा त्या संबंधित सेक्शनकडनंच ती माहिती मागवली जात असते. जी आहे वस्तुस्थिती ती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे. त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की नव्याने काहीतरी शॉकिंग कुणीतरी शोधून काढलेला आहे. 12-14 हजारचा डेटा हा आम्हाला IT विभागाकडनं मिळालेला आहे. आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या 12-14 हजारमध्ये अशा महिला आहेत का की ज्या जेन्युइन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट्स नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलेलं आहे का, किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का. याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीचंच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं आहे. नाही, साधारणपणे त्यांना क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल. शेवटी महिलेचं अकाउंट हे महिलेकडेच असलं पाहिजे. त्यावेळेला 28 जूनला ही ज्या वेळेला योजना जाहीर केली 1 जुलैपासूनच फॉर्म्स भरण्याची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होती. मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की 50 लाख असे अकाउंट्स आहेत ज्यांचं आधार सीडिंगच नव्हतं, जे या योजनेच्या निमित्ताने करण्यात आलं. म्हणजे त्याचा बेनिफिट त्यांना ह्या स्कीम पुरतच नाही, पुढेही त्यांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड राहणार आहे. पण असे काही असतील ज्यांचं कदाचित स्वतःचं खातं नसेल, घरातलं एकच खातं असेल पुरुषाचं आणि त्यांनी ते त्यांच्या फॉर्ममध्ये भरलेलं असू शकते. काही असे असू शकतात की त्यांच्याकडे तो रॉ डेटा आला आहे पण तो क्रॉस व्हेरीफाय आम्हाला ग्राउंड लेवलला करणं गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या बाबी आहेत जिथपर्यंत आमच्याकडे त्या संदर्भातला फायनल डेटा आणि बायफर्केशन येत नाही त्यामुळे त्याबद्दलची टिप्पणी किंवा एखाद्या कन्क्लुजनला आपण येणं हे काही योग्य राहणार नाही. तर आपण पाहिलं असेल लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी देण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींना आता मग ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला वितरित करण्यात आलेला आहे. तुम्हाला जुलै महिन्याचा म्हणजे 13वा हप्ता भेटलाय की नाही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सांगा. आणि तुम्ही 14व्या हप्त्याची म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय की नाही तेही सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, आता तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, ऑगस्टमध्ये हे पैसे कधी येणार असा प्रश्न देखील तुमच्या मनामध्ये या ठिकाणी पडलेला असेल. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा देखील केली जाणार आहे. परंतु अनेक लाडक्या बहिणींना मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील भेटणार नाही. त्याची देखील पुढे माहिती आपण पाहणार आहोत. स्वतः आपण पाहिलेला असेल व्हिडिओच्या सुरुवातीला महिला आणि बालविकास मंत्र्यांनी त्याबद्दलची माहिती देखील दिलेली आहे. तर मग आता तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो त्याची सर्वात अगोदर माहिती आपण बघूयात. तर बघा, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे. त्यानंतर आता लवकरच ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. त्याची अधिकृत तारीख मात्र अद्यापपर्यंत घोषित करण्यात आलेली नाही, परंतु लवकरच हे पैसे दिले जाऊ शकतात. त्याबद्दलची लवकरच अपडेट आपल्याला भेटेल. तर मग नेमके या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे पैसे कधीपर्यंत येऊ शकतात? तर बघा, लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कधीही येऊ शकतो. तर पहा, तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी शेवटच्या 2 आठवड्यामध्ये हे पैसे कधीही तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. आपण जर बघितलं दर महिन्यात शेवटच्या 2 हप्त्यामध्ये हे पैसे कधीही दिले जातात. त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. त्यासोबत बघा, पुढे अजून महत्त्वाची माहिती दिली ती म्हणजे गणेश उत्सवाच्या काळामध्ये देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जाऊ शकतात ऑगस्ट महिन्याचे. अनेकदा आपण जर बघितलं तर सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींना हे पैसे दिले जातात. त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात देखील लाडक्या बहिणींना हे पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा देखील केली जाऊ शकते. जुलै महिन्याचा हप्ता जो आहे आपण पाहिला असेल 13वा हप्ता तुमचा तो देखील लांबणीवरती गेलेला होता. तसंच यावेळी देखील ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी तुम्हाला लांबणीवरती जाऊ शकतो का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये देखील पडलेला असेल. कारण की आपण जर बघितलं एप्रिल असेल, मे असेल, जून असेल आणि जुलै असेल हे चारीचे चारी हप्ते या ठिकाणी लेट झालेले आहेत. ही प्रत्येक वेळेस या ठिकाणी जो तुमचा हप्ता भेटायचा आहे
त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला या ठिकाणी हे पैसे आतापर्यंत 4 हप्ते दिले गेलेले आहेत. आपण जसं बघितलं एप्रिलचा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यात भेटला, त्यानंतर मेचा हप्ता त्याच्या पुढच्या महिन्यात भेटला, जूनचाही हप्ता त्याच्या पुढच्या महिन्यात दिला गेलेला आणि जूनचा हप्ता तुम्हाला जुलै महिन्यामध्ये भेटला आणि आता जुलै महिन्याचा हप्ता देखील रक्षाबंधनाच्या सणाच्या मुहूर्तावरती तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला. त्यामुळे हे प्रत्येक 4चे 4 हप्ते सलगपणे लेट झालेले आहेत. त्यामुळे जर ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील जर लेट झाला तर तुम्हाला पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटू शकतो. मात्र जर या ठिकाणी लेट नाही झाला तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कधीही हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. तर बघा ऑगस्ट महिन्याचे पैसे म्हणजे तुमच्या 14व्या हप्त्याचे पैसे कधी तुम्हाला येऊ शकतात त्याबद्दलची न्यूजमध्ये जी माहिती आलेली आहे ती महत्त्वाची माहिती आपण बघितलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. पत्रकारांशी बोलताना काय म्हटले नेमकं त्यांनी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा लाडकी बहीण योजनेच्या खात्यांची सत्यता पडताळण्यासाठी आणि महिलांसाठी असलेली मासिक मदत जी आहे घरातील पुरुष सदस्याच्या खात्यात जमा होते की नाही हे तपासण्यासाठी त्यांनी छाननी करत आहोत असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती असेल मागेच या ठिकाणी त्यांनी ट्विट करून सांगितलेलं होतं की बऱ्याचशा लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि त्यांचा जून महिन्यापासूनचा लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 26.34 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला होता. त्यामध्ये विविध कारणे होती, जसं की एकापेक्षा जास्त लाडक्या बहिणी एकाच कुटुंबामध्ये म्हणजे 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत का, किंवा काही पुरुषांनी अर्ज केलेले आहेत का, त्यासोबत 4 चाकी वाहन असेल, इन्कम क्रायटेरिया असेल, अशी विविध कारणामुळे या ठिकाणी त्यांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला होता आणि आता मग याची जिल्ह्यानुसार तपासणी सुरू झालेली आहे. बघा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या 12,000हून अधिक पुरुषांच्या खात्याची सरकार तपासणी करत आहे. तर बघा प्रत्येक क्रायटेरियाची या ठिकाणी तपासणी सुरू झालेली आहे. जसं की काही या ठिकाणी पुरुषांनी लाभ घेतल्याचं देखील उघड झालेलं आहे, त्याचीही तपासणी चालू आहे आणि एकाच कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेतात का त्याचीही तपासणी चालू आहे. त्यासोबत इतर देखील क्रायटेरिया आहे, जसं की इन्कम क्रायटेरिया आहे, 4 चाकी वाहनाचा क्रायटेरिया आहे. हे जे सुरुवातीपासून योजना चालू झाली तेव्हापासूनचे जे क्रायटेरिया आहेत त्यानुसार तपासणी मात्र चालू झालेली आहे आणि ही प्रत्येक महिन्यामध्ये आता पडताळणी केली जात आहे. तर बघा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये महायुती सरकारनं सुरू केलेली आहे या प्रमुख योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते आणि लाडक्या बहिणींना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा देखील होतोय. तुम्हाला ही योजनेचा फायदा होतोय का, ही योजना अशाच पद्धतीने पुढे चालू राहावी का, तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा तुम्हाला प्रत्येक महिन्याचे या ठिकाणी हे पैसे जे आहेत 1500 रुपयाची आर्थिक मदत तुमच्या थेट खात्यामध्ये जमा केली जाते. परंतु सरकारने आता प्रत्येक महिन्यामध्ये ही पडताळणी मात्र सुरू केलेली आहे. सरकारचा उद्देश हा आहे की प्रत्येक गरीब जी लाडकी बहीण आहे किंवा ज्यांना खरोखर आर्थिक मदतीची या ठिकाणी गरज आहे त्यांच्यापर्यंतच हा लाभ जो आहे तो पोहोचवला जाणार आहे. तर बघा त्यांनी काय म्हटलंय, आम्ही 12,000 खात्यांची सत्यता पडताळण्यासाठी आणि महिलांसाठी असलेल्या मासिक मदत घरातील पुरुष सदस्याच्या खात्यात जमा होते की नाही हे तपासण्यासाठी त्यांची छाननी करत आहोत असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. काही लोक लाडकी बहीण योजना वाईट आहे हे सिद्ध करू इच्छितात असा दावा त्यांनी केला. गेल्या वर्षी या योजनेसाठी नोंदणी केलेल्या 50 लाख बँक खात्यामध्ये आधार जोडले गेलेले नव्हते असं त्यांनी सांगितलं. लाडकी बहिणीमुळे त्यांचं आधार देखील सीडिंग झालेलं आहे असं त्यांनी म्हटलं. यामुळे महिला लाभार्थ्यांना केवळ लाडकी बहीण कार्यक्रमाअंतर्गत मासिक हप्ते मिळण्यास मदत होणार नाही तर त्यांना इतर कामांमध्ये देखील अशी मदत होईल जी की त्यांचं आधार सीडिंग झालेलं आहे त्याच्यामुळे असं त्यांनी म्हटलं. गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी त्यांनी एका ट्विटरवरती पोस्ट टाकून म्हटलेलं आहे की त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या आकडेवारीचा हवाला देऊन दावा केलेला होता की सुमारे 26.34 लाख जे या ठिकाणी अपात्र असून देखील योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळवत आहेत त्यांची छाननी जी आहे आता या ठिकाणी या महिन्यामध्ये सुरू झालेली आहे. त्यांनी मागच ती या ठिकाणी ट्विट करून या ठिकाणी पोस्टमध्ये माहिती दिलेली होती. त्यांनी सांगितलं की असे आढळून आले आहे की काही लाभार्थी अनेक योजनांचा लाभ घेत होते, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी होते, काही प्रकरणामध्ये पुरुषांनी योजनेसाठी अर्ज देखील केलेला होता. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार जून 2025 पासून या व्यक्तींना मिळणारे फायदे थांबवण्यात आले होते असं त्यांनी म्हटलं. तर बघा या व्यक्तींबद्दलची माहिती त्यांच्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाईल आणि सरकार या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्यांना पुन्हा लाभ सुरू करेल असं देखील त्यांनी म्हटलं. तर बघा ज्या लाडक्या बहिणींचा जवळपास 26.34 लाख लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे या ठिकाणी थांबवण्यात आलेला होता, परंतु प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून म्हणजे त्या जिल्ह्यानुसार पडताळणी केली जाणार आहे. तो जो डेटा त्यांना भेटलेला आहे 26 लाखाचा त्याच्यामध्ये अजून जर काही लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांचा लाभ मात्र पुन्हा एकदा अजून सुरू केला
केला जाणार आहे असं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळवण्यासाठी सरकारची दिशाभूल करणाऱ्यांबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी म्हटलेलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर अशा व्यक्तींवरती योग्य ती कारवाई देखील केली जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर बघा, प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी पडताळणी आता सुरू झालेली आहे आणि लाडकी बहीण योजना तुमची कायमस्वरूपी चालू राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. 1500 रुपयाची जी आर्थिक मदत लाडक्या बहिणींना दिली जाते ती कायमस्वरूपी चालू राहणार आहे असं त्यांनी सांगितलं. मात्र पडताळणी जी आहे प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी केली जाणार आहे. त्यानुसार यामध्ये ज्या अपात्र लाडक्या बहिणी असतील त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे आणि या पडताळणीमध्ये जो डेटा त्यांना जून महिन्यामध्ये भेटलाय त्यामध्ये अजून जर काही लाडक्या बहिणी पात्र ठरत असतील तर त्यांचा पुन्हा एकदा लाभ देखील अजून चालू केला जाणार आहे. कारण की तात्पुरत्या स्वरूपामध्ये 26 लाख लाडक्या बहिणींचा या ठिकाणी लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला आहे. त्यांना जून महिन्यापासून जुलै असेल जून असेल या दोन्ही महिन्याचे काही लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले नाहीत, परंतु त्यामध्येही काही लाडक्या बहिणी पात्र आहेत. बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगितलेलं आहे की त्यांना जून महिन्यापासूनचे पैसे भेटलेले नाहीत. त्यांनी सांगितलेले की आम्ही पात्र आहोत, कुठल्याही अटी आणि शर्तीचं उल्लंघन केलेलं नाही. तर बघा, अशा लाडक्या बहिणींनी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करायची किंवा लाडकी बहिणीच्या जी वेबसाईट आहे ऑनलाईन तिथं देखील तुम्हाला तक्रार करता येणार आहे, जेणेकरून तुमचा पुन्हा एकदा लाभ चालू होऊ शकतो. परंतु तुमची पडताळणी जी आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार केली जाणार आहे. त्यामध्ये तुम्ही खरोखर पात्र ठरला तर तुमचा पुन्हा एकदा लाभ अजून देखील चालू केला जाणार आहे. तशी माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून देखील दिलेली आहे. तर ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येऊ शकतात तुमचे त्याबद्दलची देखील आपण माहिती पाहिलेली आहे. त्यासोबत कुणाकुणाचे पैसे या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत, परंतु त्यामध्ये अजून जर पात्र लाडक्या बहिणी ठरल्या तर तुमचे पुन्हा एकदा पैसे चालू होतील. म्हणजे तुमचे जून महिन्यापासूनचे देखील पैसे भेटू शकतात किंवा ऑगस्ट महिन्याचा जो तुमचा लाभ भेटणार आहे 14वा हप्ता तो देखील तुमचा भेटू शकतो, तुम्ही जर त्यामध्ये अजून पात्र ठरलात तर. मग तुमचे जून महिन्यापासूनचे पैसे भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. याबद्दल जसं अजून नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावं, लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. धन्यवाद.